2-3 दिवसात प्रमाणपत्र घेण्याच्या नादामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बाद होऊ शकतं, ज्यामुळं तुमची नोकरी तर लागणार नाहीच, त्याचबरोबर तुम्ही शिक्षेसही पात्र होऊ शकता. त्यामुळं अशी प्रमाणपत्र मिळवण्याच्या फंद्यात पडू नका. वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, काही दिवसात कंबाईन पूर्व परीक्षेची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आपण अभ्यासाबरोबरच कागदपत्रांच्या दृष्टीनं सुद्धा तयार असलं पाहिजे. कारण ऐन वेळेस आपली धांदल उडते आणि प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून आपल्याला ओपन मधून सुद्धा फॉर्म भरावा लागतो. तर आता या नवीन आर्थिक वर्षात म्हणजे 2024-25 ह्या आर्थिक वर्षात तुम्हाला जे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र नव्यानंच काढावं लागणार आहे आणि त्या प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिलियरची कोणतीही अट नाही. SCBC हे 10% रिझर्वेशन नव्यानं लागू झालेलं आहे. त्यामुळे नवीन जाहिराती येणार आहेत, त्यामध्ये ते 10% रिझर्वेशन इन्क्लूड असणार आहे. म्हणजेच त्या प्रवर्गातील उमेदवारांना नव्यानं SCBC प्रमाणपत्र काढावं लागणार आहे. त्याचसोबत नॉन क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला नव्यानं काढावं लागणार आहे. म्हणजे जे SCBC प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना जे प्रमाणपत्र मिळणार आहे त्या प्रमाणपत्राचा एक फॉर्मॅट राज्य शासनाने ठरवला आणि त्यामध्ये असे 2 पार्ट केले. ए पार्ट मध्ये तुमची कास्ट असेल, मराठा या जातीचेच तुम्ही उमेदवार असाल तेव्हाच तुम्हाला SCBC हेच प्रमाणपत्र मिळू शकतं. आणि बी पार्ट मध्ये तुमचं नॉन क्रिमिलियर असेल, म्हणजे तिथं तुम्हाला 8 लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे. त्याच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न असेल त्यांनाच नॉन क्रिमिलियर मिळतं. SCBC ला नॉन क्रिमिलियर असलं तरी ईडब्ल्यूएस ला ती तरतूद अजिबात नाही नॉन क्रिमिलियरची. तर येणाऱ्या काळात 2024-25 या काळात तुम्हाला नॉन क्रिमिलियर आणि SCBC हे प्रमाणपत्र काढून घ्यावं लागणार आहे. कारण बऱ्याच उमेदवारांना आता नव्यानं हे आरक्षण डिक्लेअर झाल्यामुळं कागदपत्रांची जुळवाजुळव करावं लागणार आहे. 1967 पूर्वीचे पुरावे, जन्माचे, वंशावळ ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि प्रमाणपत्र काढत असताना तुम्ही एक लक्षात घ्या, 2024-25 पासून तुम्हाला 3 वर्षाचं तुम्हाला हे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात नव्यानं प्रमाणपत्र काढावं लागणार नाही. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान सुद्धा होणार नाही. कारण काही सेतू कार्यालयात केवळ 1 वर्षाचं प्रमाणपत्र देतात, त्यामुळं तुम्हाला पुन्हा नव्यानं प्रमाणपत्र काढावं लागतं. कारण त्याची मुदत ही 31 मार्चच असते. कोणत्याही आर्थिक वर्षात काढलं तर 1 वर्षाचं दिलं तर येणाऱ्या 31 मार्चला ते प्रमाणपत्र बाद होत असतं. त्यामुळे प्रत्येक प्रवर्गातील उमेदवाराने काळजी घ्यायची की नॉन क्रिमिलियर आपलं 3 वर्षाचं असलं पाहिजे. कारण आपण लगतच्या 3 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला दिला तर तुम्हाला पुढील 3 वर्षासाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर मिळत असतं. तर ईडब्ल्यूच्या बाबतीत ती अट नाही, त्यामुळे त्या उमेदवारांनी त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे जेणेकरून तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं किंवा तुम्हाला गुणवत्तेच्या आधारावर नोकरी लागण्याची पॉसिबिलिटी होती ती सुद्धा तुमची गमावू शकते किंवा तुम्ही शिक्षेस पात्र सुद्धा होऊ शकता. कारण राज्य शासनाची फसवणूक करणं हा एक गुन्हा आहे. कारण बरेच उमेदवार आपली जी प्रमाणपत्र असतात, नॉन क्रिमिलियर असेल किंवा SCBC प्रमाणपत्र असेल किंवा आता ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असेल, यामध्ये बऱ्याच जणांना फटका बसलेला आहे. तो म्हणजे ती प्रमाणपत्र तुमचीच कागदपत्र, तुमची नाव वगैरे सगळं आहे, परंतु ती प्रमाणपत्र सेतू कार्यालयात त्यांच्या अभिलेखात ती प्रमाणपत्र खरी असल्याचा कोणताच उल्लेख नाही. म्हणजे त्यांच्याकडे त्या अभिलेख कक्षामध्ये अशी प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रच आली नसल्याचे पुरावे त्यांना सापडले नाहीत. त्यामुळे ती प्रमाणपत्र खोटी असल्याचं प्रशासनानं दाखले दिले. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर ज्या उमेदवारांना नोकऱ्या लागल्या होत्या आणि त्यांची पडताळणीसाठी कागदपत्र गेलती त्यांना त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळं अशा तोतया जे आपल्या समाजात असतात, जे पैसे घेऊन आपल्याला प्रमाणपत्र मिळवून देतात, लगेच 1-2 दिवसात प्रमाणपत्र मिळवून देण्याची जी बनवाबनवी करतात, त्यांच्यापासून सावधानता बाळगा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. त्यामध्ये शक्यतो डिजिटल सिग्नेचर आहे का ते खात्री करा. बारकोड असतो त्याच्यावरून ते प्रमाणपत्र खरं असल्याची खात्री करा. त्याचबरोबर तुमचा जो कार्यालयाचा जो गोल सिक्का असतो त्याची पण खात्री करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. कारण ह्या 200-300 रुपयासाठी किंवा 2-3 दिवसात प्रमाणपत्र घेण्याच्या नादामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बाद होऊ शकतं, ज्यामुळं तुमची नोकरी तर लागणार नाहीच, त्याचबरोबर तुम्ही शिक्षेसही पात्र होऊ शकता. त्यामुळं अशी प्रमाणपत्र मिळवण्याच्या फंद्यात पडू नका. व्यवस्थित लिगली आपल्या घरच्यांना किंवा स्वतःहून तिथं जाऊन ती प्रमाणपत्र इश्यू करा. तर SCBC प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र नव्यानं काढा आणि जे राखीव प्रवर्गातील उमेदवार असतील, महिला असेल किंवा पुरुष असतील, त्यांना सुद्धा त्यांचं प्रमाणपत्राची जर व्हॅलिडिटी संपली असेल तर त्यांनी सुद्धा ते प्रमाणपत्र नव्यानं काढणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की महिलांच्या बाबतीत आहे. तर महिलांना
ओपनच्या जागा ज्या महिलांच्या 30% रिझर्वेशनच्या जागा होत्या तिथं नॉन क्रिमिलियरची अट्ट होती. त्यामुळे बऱ्याच महिलांना तिथल्या जागेवर दावा करता येत नव्हता. कारण 8 लाखाची मर्यादा असल्यामुळे उत्पन्नाची ती ज्या महिलांनी ओलांडली त्यांना गुणवत्तेच्या आधारावर देखील ती जागा मिळत नव्हती. परंतु राज्य शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि 4 मे 2023 एक शासन निर्णय आहे, सामान्य प्रशासन विभागाचा तो GR आहे आणि त्या GR नुसार ती अट शिथिल केलेली आहे. म्हणजे इथून पुढे 30% रिझर्वेशन मधल्या जेवढ्या जागा असतील, म्हणजे महिलांसाठी रिझर्व्ह असलेल्या जेवढ्या जागा असतील त्यांना कोणत्याही महिलेला नॉन क्रिमिलियरची अट्ट असणार नाही. परंतु इथं असं कन्फ्युजन करून घेऊ नका की NTC या प्रवर्गातील महिला आहे किंवा OBC या प्रवर्गातील महिला आहे, ह्या प्रवर्गातील महिलांना त्यांच्या कास्टसाठी 3 जागा असतील, इथं 5 जागा असतील. तर या 5 किंवा ह्या 3 जागेवर दावा करायचा असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर असणं गरजेचंच आहे. परंतु या प्रवर्गातील महिला, जर ती प्रवर्गातील महिला ओपन 30% जागेसाठी दावा करत असेल तर त्या महिलेकडे नॉन क्रिमिलियर नसलं तरी चालेल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही. ज्या महिलांचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिलांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही. त्यांना खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 30% जागेवर ऑटोमॅटिकली दावा करता येणार आहे. त्यामुळं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तर अशा पद्धतीने ह्या मधल्या वेळेमध्ये तुम्ही नॉन क्रिमिलियर SCBC किंवा इतर कागदपत्र तुमची EWS असेल तर काढून घ्या, जेणेकरून येणाऱ्या काळात परीक्षेला फॉर्म भरताना तुम्हाला सोयीस्कर होईल. इतर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या महास्पर्धा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.